तुम्हाला कदाचित माहिती नसेल, आता पंडित अण्णा मुंडे हयात नाही आहेत, पण धनंजय मुंडेंना कधीतरी खाजगीत विचारा. ज्यावेळेस धनंजय मुंडेंना आम्ही पक्षात घेतलं, त्याच्या आधी वर्ष दीड वर्षापूर्वी ते दिल्लीमध्ये पंडित अण्णा मुंडे धनंजय मुंडे आले होते. त्यावेळेस त्यांनी पवारसाहेबांना सांगितलं, त्यावेळेस मीच अजित पवार म्हणून त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही मुंडे साहेबांना सोडू नका, काही घटना घडतात, परंतु त्याच्यातनं पुन्हा चांगल्या पद्धतीनं आपण बरोबर राहायला पाहिजे. वर्ष सव्वा वर्ष आम्ही घेतलं नव्हतं, वर्ष सव्वा वर्षांनी पुन्हा ते भेटले. ते म्हणाले की तुम्ही जर घेणार नसाल तर मग आम्हाला दुसरा पक्षाचा पर्याय शोधावा लागेल. आम्ही निर्णय घेतलेला आहे, त्या पक्षात आम्हाला राहायचंच नाही. आणि त्या पद्धतीने घडलं. आज आता मुंडे साहेब हयात नाही आहेत, आपल्याला माहिती नाही. मुंडे साहेबांनी देखील भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला होता. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, आता पंडित अण्णा मुंडे हयात नाही आहेत, पण धनंजय मुंडेंना कधीतरी खाजगीत विचारा. ज्यावेळेस धनंजय मुंडेंना आम्ही पक्षात घेतलं, त्याच्या आधी वर्ष दीड वर्षापूर्वी ते दिल्लीमध्ये पंडित अण्णा मुंडे धनंजय मुंडे आले होते. त्यावेळेस त्यांनी पवारसाहेबांना सांगितलं, त्यावेळेस मीच अजित पवार म्हणून त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही मुंडे साहेबांना सोडू नका, काही घटना घडतात, परंतु त्याच्यातनं पुन्हा चांगल्या पद्धतीनं आपण बरोबर राहायला पाहिजे. वर्ष सव्वा वर्ष आम्ही घेतलं नव्हतं, वर्ष सव्वा वर्षांनी पुन्हा ते भेटले. ते म्हणाले की तुम्ही जर घेणार नसाल तर मग आम्हाला दुसरा पक्षाचा पर्याय शोधावा लागेल. आम्ही निर्णय घेतलेला आहे, त्या पक्षात आम्हाला राहायचंच नाही. आणि त्या पद्धतीने घडलं. आज आता मुंडे साहेब हयात नाही आहेत, आपल्याला माहिती नाही. मुंडे साहेबांनी देखील भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला होता.